काँग्रेसचे आमदार नितीन राऊत नुकतेच ते कामकाज सल्लागार समिती आटपून बाहेर आलेले आहेत। सर, आज कामकाज सल्लागार समितीची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। पहिलं हे अधिवेशन नव्या सरकारचं होणार आहे, काय आज नेमक्या चर्चा झालेली? आजच्या बैठकीमध्ये कामकाजावर चर्चा झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वसाधारणतः 5 आठवड्याचं असतं, परंतु कामकाज हे 3 आठवड्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलं। त्या बैठकीमध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर 2च दिवस चर्चेला वेळ दिलेला होता। आम्ही विनंती केली की 3 दिवस ती चर्चा झाली पाहिजे। तद्वतच अहिल्याबाई होळकर यांचं 300वं वर्ष आहे आणि जागतिक महिला दिवस आहे, त्याचं औचित्य लक्षात घेऊन त्या दिवशी 1 दिवस त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे। मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये मी मांडलेलं होतं की हे 75वं वर्ष आहे संविधानाचं आणि अमृत महोत्सवी वर्ष असल्या कारणानं आपण त्यावर चर्चा घेतली पाहिजे आपल्या सभागृहात। तर त्याला आज सुतोवाच केला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःहून आणि 2 दिवस ती चर्चासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आली। एकंदरीत कामकाज या पद्धतीने त्या ठिकाणी घेण्याचं ठरलं आहे। सर, आपण एकंदरीत जर पाहिलं तर ज्यावेळेस राहुल गांधींचा निर्णय आला होता, लगेच खासदारकी बरखास्त करण्यात आली होती, बंगला खाली करायला लागला होता, पण माणिकराव कोकाटे यांचा निर्णय येऊन जे ते दिवस पलटून गेलेले आहेत, पण अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तर विधानसभा अध्यक्ष म्हणतात आम्हाला अद्याप पत्रही भेटलेलं नाही। कसं बघतात या सगळ्या प्रकरणाकडे? पहिली बाब तर प्रकरण हे न्यायालयाच्या अधीन आहे। दुसरी बाब, आमचे नेते श्री राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने न्यायालयाने शिक्षा ठोठावली आणि त्यांना अटक करण्यात आलेली होती, हा प्रकार त्यांच्यासोबत जो घडला तो इतरांसोबत सुद्धा झालाच पाहिजे, कारण न्याय हा एकसारखा असतो, काही वेगवेगळा न्याय नसतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये हे प्रकार घडायला लागलेले आहेत। न्यायालयाने यासंबंधी स्वतःच विचार केला पाहिजे। सर, एकीकडे तुमचे नवीन प्रदेशाध्यक्ष जे त्यांचा शपथविधी एकंदरीत संपूर्ण पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला, पण त्यावेळेस अनेक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते तुम्ही सुद्धा अनुपस्थित पाहायला मिळाले। नेमकं याचे कारण काय आहेत? म्हणजे काय नाराजगी आहे का कोणामध्ये अद्याप? मला तरी वाटत नाही की कसल्याही प्रकारची नाराजी असेल म्हणून। मी दौऱ्यावर होतो आणि माझं अध्यक्षांशी बोलणं झालं की मी दौऱ्यावर आहे, मला येता येणं शक्य नाही। मी परवाला जेव्हा मुंबईत परतलो त्यावेळेला मी त्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली, त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। इतरांच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु मला खात्री आहे की त्या दिवशी सगळेच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे, मस्साजोगच्या प्रकरणाला आता 2.5 महिन्याचा कालावधी जो आहे तो उलटून गेलेला आहे, अद्याप एक आरोपी फरार आहे। सुरेश धस वेगवेगळ्या भूमिका मांडताना पाहायला मिळतात, धनंजय मुंडेंची भेट घेतात। या सगळ्या प्रकरणाकडे आता तुम्ही कसं पाहतात एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणून? एकंदरीत संपूर्ण राज्याची परिस्थिती जर विचारार्थ घेतली तुम्ही तर लॉ अँड ऑर्डरचे मोठे विषय राज्यामध्ये आहेत आणि त्यात मस्साजोग असो, सोमनाथ सूर्यवंशीचं हत्येचं प्रकरण असो किंवा इतर ठिकाणी जे दररोज हत्या होत आहेत, सायबर क्राईम वाढलेला आहे, त्याच्यावर काही निर्णय येत नाहीत, त्याचा तपास पूर्णपणे होत नाहीत, ह्या सगळ्या बाबींवर येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे ती बाब उचलून धरू। नगरपालिकेच्या निवडणुकीचं चर्चासत्र सुरू झालेलं आहे, त्यातच आज जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा ठाकरे गट जो आहे तो बैठकीला चाला नाही। पुढे या महाविकास आघाडीत सगळं आलबेल राहील का? तुमच्याशी काही संपर्क केला होता? काही येणार नाही? नाही, मला काही कल्पना नाही आणि कुणी संपर्क केला नाही। ठीक आहे, धन्यवाद सर आपल्याशी बोलण्यासाठी। तर हे होते आमदार नितीन राऊत यांनी आपल्याशी सविस्तर बातचीत केलेली आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट साजिद शिवतरकर सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।